मी अशा गावामध्ये आले जिथं कोणच नाही राहत. माळीमध्ये काय झाले होते, कोणती घटना झाली होती, राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत. संपूर्ण इतिहास सांगण्यात येईल तुम्हाला. A few moments later. व्हिडिओ शूटिंग करतच होतो की तेवढ्यात आम्हाला कोणता तरी आवाज आला. काय काय तिथं काय तर आवाज येतो मला. अरे बॉटलच्या आईची हे पण A few moments later. राव. अरे यार मी म्हणणार चल चल इथून चल करून आई शपथ बाटलीचा आवाज येड्या. अरे आपलं खाल्लं मी वरती बघते काय वाघ बी का वरती काय ते करून वागण्याचे खाली बाटलीचा आवाज, हवा सुटली ना मोकार त्याच्यामुळे. मित्रांनो, आज आपण उभे आहोत महाराष्ट्रातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तीपैकी एक असलेल्या माळीण गावाच्या आठवणीसमोर. 30 जुलै 2014 रोजी पहाटे सुमारे 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसानंतर डोंगरावर मोठा भाग कोसळला आणि संपूर्ण माळीण गाव माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अनेक गावकरी त्यावेळी झोपेत होते. या भीषण दुर्घटनेत 151 जणांचा मृत्यू झाला, तर गावातील अनेक घरे पूर्णपणे नष्ट झाली. सलग पडणारा पाऊस, डोंगराची अस्थिरता आणि भूस्खलन ही या आपत्तीची प्रमुख कारणे मानली जातात. सध्या आहे आपण जुने माळींमध्ये आत्ता आम्हाला एक बाबा भेटलेले. सांगा तुम्ही काय. ते वरून पाणी पाऊस आला, जमीन खराळी आणि गावावर एकदम पडले. गाव दाबल्या गेला जागच्या जागेवर. देवबार घरादाराबाई काही राहिली नाही, अखेर वावर गेली. तुम्हाला काय माहिती अशी दुर्घटना व्हायला पाहिजे नव्हती का? आम्हाला म्हणजे आम्ही तर खाली आमचं वावरावर पाक करत हां दुर्यामध्ये आम्ही बांध गेलता, मोड्या टाका आलतो. हो. तर मग दामच्या वाढची, वाघेच्या वाढची हातात काठे लोक चालले असत. म्हणजे काय रे बुवा, तर मग तुमचं गाव गेला मग काय रे बुवा, मला काही बरं येण्या जाते. गाव गेला, कोणी गेला गाव, मला दगापला गेला. मग त्यांच्या बरोबर आम्ही आलो. इथं ह्या बाजूला तर इकडे यायला मार्गच नाही. पोहच्याकडे वरून खालून असं गेलो की समजा आला असं तू लोकांवर कोणते कोणते खालून गाड्या गोड्या समजा पार पोलीस बिलीस समजा आला असत ना, मग यायला जवळ यायला मार्गच नाही. मग तिथूनच गेलो फिरून मार्ग. म्हणजे तुमच्या मते ही आपत्ती नव्हतीच? नाही, आमची होती ना आपत्ती. आपण सोयरा होता ना, सोयरा बहीण, बहीण पहिलेच गेली ती, पण सोयरा
मग भावाचा पोर दिल ते तो जावई हां हां नाती एक 2-3 होते त्यातमध्ये तुमचे होते का ते आमच्या भावाचे दादाचे. तर काय आता काळाची गरज तो काळी पर्यंत पर्यास अहो नव्हता. त्या जो आम्ही त्या साईडला तिकडे गेलो सुंदर तालुक्यात तिकडे कोणा कुठल्या बाबाचं माळींचं काय माळीन गेले म्हणतं माळींचं पण आम्ही वर वाढीला हो मग आम्हाला काय म्हणणार ना हो बरोबर आहे. असं झालं ना हां हां असं झालं तर असं आहे. मग गाव गेला खरी काय गेली पण ज्याने टिवून घ्यायचा त्याने भरपूर देऊन घेतला ज्यांचे नव्हते गेली त्यांचे 4 जनावर त्याचे 10 लावली अय्यो. काय भाऊ आम्हाला कोणीच नाही राहिला काहीच नाही राहिला आपलं मोठमोठाला धोनी असं कोणी आला का 1,000-500 रुपये देणार कोणीच नाही आम्हाला भाऊ काय करा पैसा एक पकडून घेणार गाव कसं होतं अगोदर शांत होतं कसं होतं नाही, चांगलं होतं सत्ता होता चांगलं होतं ना असा गावच नव्हता हा. यात्रा अशी भरायची हां तर समजा चुकून चुकून पैलवान पार कुठलं पैलवान हो. येणार असा आखाडा भरतच नव्हता कुठं अगं बाबा चांगलं या गावामध्ये आणि शासकीय जी जुनी माणसं जे ना हा. ती गेली बरं जे फक्त नोकरीला इकडे तिकडे गेले तेवढीच राहिली अय्यो. आणि ते हे असेच बरं हम्म. आता ते नाही गावाचं कोणत्या गोष्टी जाणीव आपत नाही आणि निपत नाही कोण आपला आणि कोण हा काहीच नाही ना हो ह्या नाही बरोबर मग त्यामुळं गाव हे असंच पांगला गेला आता एवढंच राहिलंय गावामध्ये हा एवढंच राहिलं पण त्यात वस्ती नाही हो बरोबर ते खायचे तेवढी सगळे लोक नवीन माळे नाही माहिती झालं. आता ही कशी शासकीय शाळा आहे ही जाऊन शासकीय काय होतं काय काय होतं अजून ग्रामपंचायत वगैरे होती ना होते ना हा. ते पण वाहून गेले हम्म. समजा काय आठवण व्हायला गेले असं हा. धन्यवाद बाबा धन्यवाद म्हणलं हा. एकेकाळी या माळीण गावात यात्रा उत्सव राबत होते, परंतु एका नैसर्गिक आपत्तीमुळे गाव मातीच्या आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यावेळेस बचाव कार्यांनी लाखो प्रयत्न करूनही काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला असूनही या दुर्घटनेत 151 जणांना सबस्क्राईब करून जा. पुढचा व्हिडिओ एक हॉरर होणार पुढचा व्हिडिओ एक हॉरर होणार त्याच्यात नाही येणार हॉरर त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा ही व्हिडिओला आणि ही व्हिडिओची लाईक कमी कमी 10K पाहिजे 10K लाईक्स पाहिजे या एवढं व्हिडिओमध्ये. तुम्ही करू शकता का करून दाखवा करून दाखवा. एक खतरनाक हॉरर व्हिडिओ येणार हा, आहे हा. खतरनाक म्हणजे खतरनाक होणार आहे हॉरर प्लेस येणार आहे आम्ही लय खतरनाक चला बघू 10K लाईक होते ना होते करा तुम्ही 10K करा नक्की करणार. आपले पब्लिक आपले सबस्क्रायबर जरी कमी असेल लाईक तर काय किती पण येतील 1 लाख येतील काय मग